आज आपण रक्षाबंधन थाळी करत आहोत. रक्षाबंधन म्हणजे भावाचा सण आणि भाऊ जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्याला काय काय खाऊ घालावं असं वाटतं. तर आज ही स्पेशल थाळी फक्त भावासाठी आहे आणि जर तुम्ही बघत असाल म्हणजे तुम्ही जर भाऊ बघत असाल तर तुमच्या बहिणीला ही थाळीची रेसिपी सेंड करा म्हणजे मग हे सगळे पदार्थ तुमच्यासाठी ती बनवेल. आज आपण या थाळीमध्ये काय काय बनवणार आहोत हे तर पुढे बघूच. पण ही थाळी करायला जास्त वेळ लागणार नाहीये. 1 ते 1.5 तासात आपली थाळी तयार होते. कसं असतं ना, सणवार जेव्हा असतात तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी पण असतात, तर स्वयंपाकात आपल्याला थोडासा वेळ कमी द्यावा लागतो. तर मग काय करायचं, थोडीशी तयारी आधी करून घ्यायची आणि अ, तयारी जर झालेली असेल तर स्वयंपाक पण आपला लवकर होतो. आजचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम आहे. या भाजीसोबत आणि हे फुलके किंवा हे पराठे जे काही आज मी करत आहे हे एकमेकांसोबत खूप छान जातात. त्याच्यामुळे ही कॉम्बिनेशनची थाळी तुम्ही फक्त रक्षाबंधनलाच नाही तर कुठल्याही सणाला किंवा स्पेशल ओकेजनला करू शकता. चला तर आजच्या आपल्या या रक्षाबंधन स्पेशल थाळीला सुरुवात करूया. हे बघा, सगळ्यात आधी मी डाळचं कुकर लावून घेणार आहे. तर आज आपण डाळ तडका करणार आहोत आणि ही जी डाळ तडका आहे तर ह्याच्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. ही चणा डाळ आहे. थोडी चणा डाळ मी भिजत घातली होती कारण याला थोडा वेळ लागतो शिजायला म्हणून एक अर्धा तास आधी शिजत घातलेली आहे. सॉरी, भिजत घातलेली आहे. आणि इथे मूग डाळ आणि तूर डाळ आहे. तर ही आता आपण हे सगळं स्वच्छ करून घेऊ, आधी धुवून घेऊ आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवून घेऊ. या तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहे आणि या कुकरमध्ये घालून 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेते. डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि सोबत कांदा, टोमॅटो मी ते एक छोटा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो घातला. त्यानंतर डाळ शिजायला जितकं आपल्याला पाणी लागतं तितकं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची घातली. त्यानंतर 5 चमचा हळद, थोडीशी हिंग, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड हे सगळं घालून मिक्स करू आणि या कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. डाळीचा कुकर मी मागे करून घेतला आणि आता इथे आपण नारळी भात करणार आहोत. तर आज रक्षाबंधन स्पेशल थाळी आहे म्हटल्यानंतर नारळी भात तर व्हायलाच पाहिजे आपल्या थाळीमध्ये. तर मी मागच्या वर्षी पण नारळी भाताची रेसिपी शेअर केलेली आहे. रक्षाबंधन थाळीमध्येच शेअर केलेली आहे. त्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. पण आज मी साखर घालून हा नारळी भात करणार आहे. जर तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुम्ही ती रेसिपी बघू शकता किंवा याच रेसिपीमध्ये साखरेच्या ऐवजी गूळ पण घालू शकता. तर इथे मी एका मोठ्या पॅनमध्ये तूप घेतलं. 1 चमचा तूप घेतलं. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. तर खडे मसाल्यामध्ये मी घातले आहे दालचिनी, लवंग आणि 2 वेलची घातली. हे मसाले 2-3 सेकंद तुपामध्ये छान परतवायचे. त्यानंतर यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊ. तर मी इथे 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने आणि 15 मिनिटं याला भिजत घातलं होतं. आता हे तांदूळ आपल्याला 1 मिनिटं या तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. मी तांदूळ बासमती घेतलेला आहे. बासमतीच घ्या म्हणजे छान लांब लांब दिसतो किंवा कुठलाही बारीक घेतला तरीही चालेल, पण बारीक लवकर शिजतो म्हणून बासमती तांदळाचा नारळी भात मस्त मोकळा छान होतो. 1 मिनिटं मी हा तांदूळ छान परतवून घेतला. आता यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. या राईसमध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे, अगदी चिमूटभर. आता याला छान उकळी येतपर्यंत असंच मोठ्या गॅसवरती झाकण न ठेवता शिजवून घेऊ. बघा इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे आणि पाणी पण कमी झालेलं आहे. आता मी गॅस मीडियम ठेवत आहे आणि झाकून या राईसला आपण शिजवून घेऊ. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि 5 मिनिटं आपल्याला अगदी असंच याला शिजवून घ्यायचं आहे. हा शिजतपर्यंत आपण याच्यामध्ये जे नारळ वगैरे घालायचे ते तयार करून घेऊ. तर मी राईसचं मागे करून घेतलं आणि एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घेऊ. यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहे. तर मी काजू आणि बदाम असे तुकडे करून घेतले आणि थोडेसे किसमिस घेतलेले आहे. हे आपण अगदी 30 सेकंद परतवून घ्यायचे. आता नंतर यामध्ये परत 2 वेलची आणि 1 चक्री फूल घातलेला आहे. राईस शिजताना आपल्याला खडे मसाले घालायचे कारण राईसला छान फ्लेवर येतो आणि इथे आपल्याला या खोबऱ्यामध्ये पण घालायचं आहे.
आणि या मसाल्यांनी आपल्या या नारळी भाताला उत्तम चव येते. आता हे सगळं घालून झाल्यानंतर मी नारळ घेतलेला आहे. तर खवलेला नारळ मी 1 कप घेतला आहे. 1 कप आपला राईस होता, तांदूळ होता. तर 1 कपच आपल्याला इथे नारळ घ्यायचा आहे. नारळ मी 1 मिनिट परतवून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण कप साखर घालायची आहे. माझ्याकडून थोडीशी साखर जास्त झालेली आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप पण घालू शकता. आता ही साखर छान मेल्ट होतपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचंय. या नारळी भाताला मस्त असा रंग यावा म्हणून मी अगदी थोडीशी हळद घालत आहे आणि मी राईसमध्ये थोडंसं केशर पण मी ॲड केलं होतं. जेव्हा आपण भात शिजवतो तेव्हाच यामध्ये थोडेसे केशरच्या काड्या पण घालायच्या, म्हणजे रंग पण छान येतो आणि फ्लेवर पण छान येतो. इथे साखर छान वितळली आहे, मेल्ट झाली आहे. आता आपण हे परत 1 मिनिट परतवून घेऊ आणि आता यामध्ये जो तयार राईस आहे तो घालू. हे छान मिक्स करून घेऊ आणि याला परत 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेऊ. हे बघा इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि मी परत मध्ये एकदा चेक करून घेतलं होतं, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता आपला हा राईस किती मस्त मोकळा असा झालेला आहे. तर आपला नारळी भात तयार आहे, तो बाजूला ठेवू आणि आता आपण आपल्या थाळीचा पुढचा पदार्थ म्हणजे मटर पुलाव तयार करून घेऊ. त्यासाठी मी या कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झालं, यामध्ये खडे मसाले घातले. खडे मसाल्यांमध्ये फक्त 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रीफूल घातलेला आहे. थोडंसं जिरं घालून घेऊ. जिरं छान फुललं की यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा असा मी लांब चिरून घेतला आहे, तो घातला. तो पण 1 मिनिट आपण परतवून घेऊ. तुम्हाला हा पुलाव थोडासा स्पायसी किंवा तिखट करायचा असेल तर तुम्ही इथे 1 ते 2 हिरव्या मिरच्या पण घालू शकता. कांदा मी 1 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालू. ती पण छान परतवून घेऊ. आता यामध्ये आपल्याला मटर घालून घ्यायचंय. मी तर अर्धा कप मटर घेतलेले आहे. हे छान मिक्स करू आणि आता आपला जो राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तर मी इथे 1 कप राईस घेतला. तो स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा याच्यामध्ये पाणी घालून 15 मिनिटं भिजत ठेवलं होतं आणि तो राईस आपण यामध्ये घालून घेऊ. हा राईस आपल्याला 1 मिनिट या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता 2 कप पाणी घालून हा राईस छान शिजवायचा आहे. तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि जेव्हा पाणी थोडंसं कमी झालं त्यानंतर याच्यावरती झाकून कमी गॅसवरती आपण हा राईस शिजवून घेऊ. तीन 4 मिनिटानंतर हे झाकण मी उघडत आहे आणि तुम्ही बघू शकता राईस पण आपला छान मोकळा झालेला आहे. आता आपण हा मागे ठेवून देऊ आणि गॅस बंद करून आपल्याला हा झाकूनच ठेवून द्यायचा आहे. म्हणजे यामध्ये जेवढं पाणी आहे ते पण कमी होईल आणि जर तांदूळ शिजायचा बाकी असेल तर तो पण व्यवस्थित शिजेल. आता आपल्या या रक्षाबंधन स्पेशल थाळीमधली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी तयार करून घेऊ. तर आज मी आपल्या या स्पेशल थाळीमधली स्पेशल भाजी करणार आहे. तर भाजी करणार आहे मिक्स व्हेज कोफ्ता करी. सुरुवातीला आपण करीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 वेलची, 1 मोठी वेलची आणि 1 हिरवी वेलची, त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे असे लांब चिरून घेतले आहे. थोडे जाड राहिले तरी चालेल, आपल्याला याला बारीकच करायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 मोठे टोमॅटो, लाल टोमॅटो घेतलेले आहे आणि ते पण यामध्ये घालून घेऊ आणि हे 2 मिनिटं परतवून घेऊ. गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे. पण आपल्याला याचा रंग बदलवायचा नाहीये, खूप डार्क करायची नाहीये ग्रेव्ही. त्याच्यासाठी जर जळत असेल हे तर थोडंसं तुम्ही पाणी पण घालू शकता किंवा गॅस कमी करून घेऊ शकता. 2 मिनिटं कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हळद, 3-4 सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. या काश्मीरी लाल मिरची आहे, रंग छान येईल आपल्या या ग्रेव्हीला. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 टेबलस्पून धणे जिरे पूड घातलेली आहे
चवीपुरतं मीठ मी इथेच वापरत आहे, म्हणजे संपूर्ण मीठ मी इथेच घालत आहे, पण जर नंतर ऍडजस्ट करायचं असेल तर आपण करू शकतो. त्यानंतर मी इथे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली. थोडेसे मगज बी घालायचे आहे. हे 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. मी 1 मिनिटं परतवून घेतलं आणि याला झाकून आपल्याला 3-4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर आपला कांदा आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला पाहिजे. जर हे जळत असेल तर थोडंसं पाणी घाला. मी इथे थोडंसं पाणी घालून हे छान शिजवून घेतलं आणि आता आपलं हे कांदे, टोमॅटो सगळे छान सॉफ्ट झाले आहे, शिजले पण आहे. आता आपण गॅस बंद करू आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे थंड करून घेऊ. आता आपण या कोफ्ता करीमध्ये जे कोफ्ते घालणार आहोत ते तयार करून घेऊ. त्यासाठी मी कोबी चिरून घेतलेला आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे. कोबी पण फ्लावर पण किसून घेतला आहे. इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता. यामध्ये तुम्ही मटार घालू शकता, त्यानंतर कॉर्न वगैरे तुम्हाला आवडत असेल तर ते पण घालू शकता. आता मी इथे फ्लावर, गाजर, फरसबी आणि शिमला मिरची घेतलेली आहे आणि हे पण सगळं बारीक चिरून घेतलं आहे आणि सगळ्यांचं प्रमाण अर्धा कप इतकं घेतलेलं आहे. इतक्या प्रमाणामध्ये 20 ते 25 बॉल्स तयार होतात आणि आता मला 10 ते 12 बॉल्सची भाजी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठीची मी ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि थोडेसे बॉल्स माझे उरले तर मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेला आहे. यामध्ये 2 मोठा साईजचा बटाटा मी उकडून घेतला, तो घालत आहे मॅश करून. त्यानंतर आपण सगळे मसाले घालू. तर मी यामध्ये मीठ, हळद, तिखट, धणे जिरे पूड, थोडासा चाट मसाला, त्यानंतर 2 टेबलस्पून मी ब्रेड क्रम्ब घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि बेसन घालायचं आहे. तर 2 टेबलस्पून मी इतकं बेसन घातलंय आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे आणि मिरची पण मी इथे वापरलेली आहे. यामध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून झाले आहे. हे बॉल्स थोडेसे असे चटपटीत असायला पाहिजे, त्याच्यामुळे मग मी हे सगळं घातलेलं आहे. प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे मिक्स करू आणि याचे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ. आता हे बघा, मी हे छान मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीने आपल्याला बॉल करून घ्यायचे आहे आणि आता मी याला ब्रेड क्रम्ब मधून घोळवून घेणार आहे किंवा तुम्ही कॉर्नस्टार्च मधून वगैरे पण घोळवून घेऊ शकता आणि या पद्धतीनेच मी सगळे बॉल्स तयार करून घेते. हे बघा, मस्त आपले बॉल्स तयार झालेले आहे. इतके सारे बॉल्स आपले तयार झाले आहेत. हे 20 ते 25 बॉल्स माझे तयार झाले. आता यापैकी मी 10 ते 12 बॉल्स तळून घेणार आहे आणि तळताना तेल गरम असायला पाहिजे. हाय हीट वरती आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे. हे बघा, आपले बॉल्स मस्त तळून झालेले आहे. सगळीकडून हे आपल्याला छान तळून घ्यायचंय. हे बघा, आपला हा कोफ्ता मस्त तळून झालेला आहे. असा छान डार्क ब्राऊन रंग येतपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि आता आपण याला काढून घेऊ. आता ग्रेव्हीसाठी जे कांदा टोमॅटो आपण शिजवून घेतला होता, तर तो मी बारीक करून घेतला आहे मिक्सर मधून आणि आता त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मी या पॅनमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे. थोडंसं तुम्ही बटर पण ऍड करू शकता. मी नाही केलंय बटर ऍड. त्यानंतर आता याला चाळणीने या छान चाळून घ्यायचंय किंवा गाळून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे काही मसाले असेल किंवा टोमॅटोची साल वगैरे असेल ते सगळं निघून जाईल आणि आपली ही ग्रेव्ही जी आहे ती मस्त अशी स्मूथ होणार. नाही केलं असंच तुम्ही परतवून घेतलं तरीही चालेल, पण मला थोडीशी स्मूथ टेक्स्चरची ग्रेव्ही हवी होती म्हणून मी हे चाळून घेतलं. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घालून ते पण सगळं पाणी सोबत सगळं गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तसं यामध्ये आपण सगळं घातलेलं आहे, पण जर तुम्हाला काही ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता. जसं तिखट जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर मीठ ऍडजस्ट करून घेऊ शकता आणि इथे मी 1 टेबलस्पून कसुरी मेथी अशी क्रश करून घातली. 1 टेबलस्पून आपल्याला फ्रेश क्रीम घालायचं, तर मी इथे दुधावरची साय जी असते तीच घातलेली आहे 1 टेबलस्पून. हे मिक्स करून घेऊ. यामध्ये आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा, तर मी इथे पाव चमचा गरम मसाला घालून घेतला. हे छान मिक्स करून घेऊ आणि याला झाकून आपण 5 मिनिटं या ग्रेव्हीला मस्त शिजवत ठेवू. इथे 4-5 मिनिटं झालेले आहे. मध्ये मी 1-2दा मिक्स करून घेतलं आणि आता आपली ही ग्रेव्ही पण तयार आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपली ही ग्रेव्ही तयार आहे. यामध्ये आपल्याला बॉल्स लगेच घालायचे नाहीये. जेव्हा आपण
भाजी सर्व करू त्याच्या 2 मिनिटं आधी आपल्याला याच्यामध्ये बॉल्स किंवा आपले कोफ्ते घालायचे आहे, किंवा तुम्ही प्लेटमध्ये पण कोफ्ता आणि त्यावरती ग्रेव्ही असं करून सर्व करू शकता. त्यानंतर आपल्या थाळीचा पुढचा पदार्थ जो असेल तळणीचा पदार्थ तो तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आज मी छान मस्त मुगाचे आणि पालकाचे पकोडे तयार करून घेत आहे. तर मी 1 तासाआधी मूग आणि थोडीशी चणा डाळ अशी भिजत घातली होती. 2-3दा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला भिजत घातलेली आहे. स्वयंपाक करायच्या आधी मी 15 मिनिटं आधी भिजत घातली होती आणि बाकी सगळे पदार्थ होतपर्यंत ती भिजते. तर तेवढा वेळ इनफ आहे. 1 तास पूर्ण आपली डाळ छान भिजली जाते. आता ही आपण बारीक करून घेऊ. बारीक करताना मी थोडीशी मिरची आणि जिरं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक करायचंय, किंवा पाणी नाही घातलं तरीही चालेल. असं मी बारीक करून घेतलेलं आहे. छान बारीक करायचं, अगदी म्हणजे खूप प्लेन नाही करायचं किंवा एकदम दाणे पण ठेवायचे नाही. बऱ्यापैकी बारीक आपल्याला ही करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 1 कप बारीक चिरून पालक मी घालत आहे. यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ. अर्धा चमचा तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा मी इथे धणे जिरे पूड घातली आहे. 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट. थोडंसं यामध्ये आपण ओवा आणि तीळ पण घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालू आणि मी थोडंसं आमचूर पावडर घातलं आणि आता हे छान मिक्स करू आणि याचे आपण पकोडे तयार करून घेऊ. इथे मी कोफ्ते तळले होते त्याच तेलामध्ये आता हे पकोडे तळून घेत आहे. तेल सुरुवातीला गरम असायला पाहिजे आणि नंतर थोडेसे तळत आले की त्यानंतर मीडियम गॅसवरती आपण हे आलटून पालटून छान पकोडे अगदी मस्त क्रिस्पी होतपर्यंत, गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेऊ. हे बघा आपले पकोडे पण मस्त तळून झाले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि आता आपण जो सुरुवातीला वरण तयार केलं होतं, डाळ तयार करून घेतली होती, त्याला तडका द्यायचा आहे. तर मी हे कुकर उघडून घेतलं. यामध्ये मीठ घालून आपण याच्यामध्ये पाणी घालू आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे वरणाची तशी ठेवू. थोडंसं घट्ट मी इथे ठेवत आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आता याला आपण तडका देऊ. तडकासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं. यामध्ये भरपूर लसूण घालायचं आहे. त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं तिखट, हिंग आणि लाल मिरची, सुकी लाल मिरची घालून आपण हा तडका तयार करून घेऊ. डाळमध्ये आपण पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे डाळ परत आपण एकदा उकळून घेऊ आणि त्यानंतर हा तडका यामध्ये आपल्याला घालायचा आहे. मी सुरुवातीलाच घातला. तुम्ही डाळ उकळल्यानंतर हा तडका त्यामध्ये ऍड करायचा आहे. हे मिक्स करू आणि आपला दाल तडका पण तयार आहे. आपल्या थाळीचे सगळे पदार्थ तयार झालेले आहे आणि आता आपण आपली रक्षाबंधन स्पेशल थाळी सर्व करू. हे बघा मस्त दिसते ना आपली ही थाळी. तर या थाळीमधले सगळे पदार्थ जे आहेत ते इतके अप्रतिम झाले होते. या रक्षाबंधन स्पेशल थाळीमध्ये आज आपण बनवलं आहे हे तुपाचे पराठे, त्यानंतर दाल तडका, व्हेज कोफ्ता करी, नारळी भात. आता रक्षाबंधन स्पेशल थाळी आहे तर नारळी भात तर आलाच पाहिजे. त्यानंतर गुलाबजाम. तर हे गुलाबजाम मी रव्याचे बनवले आहे आणि याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. त्यानंतर थोडंसं सॅलेड ठेवलेलं आहे, मटर पुलाव आहे आणि मस्त मूग आणि पालकचे पकोडे आहे. हे बघा आपली ही मस्त रक्षाबंधन स्पेशल थाळी तयार आहे. अशी स्पेशल थाळी जर तुम्ही तुमच्या भावासाठी कराल तर तो तर खरंच खुश होऊन जाईल. माझा भाऊ तर खुश होणारच आहे. तर या रक्षाबंधनला मी अशीच थाळी परत बनवणार आहे. तुम्ही नक्की बनवा आणि आय होप या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल आणि या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त थाळी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.